ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीविरोधात महायुतीनं प्लॅन बी तयार केलेला आहे आणि तो आता समोर सुद्धा आलाय। ठाकरेंच्या युतीविरोधात महायुतीनं नो रिस्क धोरण आखल्याची माहिती सध्या समोर येते। मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीनं प्लॅन तयार केलेला आहे। ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार असल्याचं बोललं जातंय। मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीमधल्या आमदारांकडे दिली जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। कोकणी मतदारांसाठी महायुतीचं गणेशोत्सवावर लक्ष आहे। गणेशोत्सवासाठी मोफत ट्रेन्स त्याचबरोबर एसटी गाड्या या सोडल्या जाणार आहेत। तसंच गोविंदा पथक गणेशोत्सव मंडळांना जोडण्याचा महायुतीचा मनसुबा आहे। तर नेमका हा प्लॅन काय आहे पाहूया ग्राफिक्स मधून। ठाकरे बंधूंसाठी महायुतीनं नो रिस्क धोरण तयार केलेले आहे। मनपा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढणार। मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीचं हे धोरण आहे। प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतीच्या आमदारांकडे असेल। कोकणी मतदारांसाठी गणेशोत्सवावर नजर असेल। गणेशोत्सवासाठी मोफत ट्रेन्स आणि एसटी सोडल्या जातील। तसंच गोविंदा पथक आणि गणेशोत्सव मंडळांना जोडण्याचा मनसुबा सुद्धा महायुतीचा आहे। महायुतीमध्ये वाद असतील तर ते महिन्याभरात सोडवणार असल्याचं सुद्धा कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण सगळ्यांनी विजयी मेळावा पाहिला, त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा पाहिली आणि त्यानंतर आता समोर बातमी आलेली आहे ती म्हणजे महायुतीच्या प्लॅन बी ची। काय नेमकं या महायुतीच्या प्लॅन बी मध्ये आहे? श्वेता, खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या राज आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा आहे, त्यात अनेक घडामोडी घडत असताना महायुती कुठेतरी सावध झालेली आहे। जर ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण झालं तर महायुतीची स्ट्रॅटेजी काय असावी या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे येऊ लागल्यात। या सगळ्या संदर्भामध्ये मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुती ज्या प्रमुख महापालिका आहेत त्यामध्ये मुंबई असेल किंवा ठाणे असेल, पुणे असेल यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे। दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डाची जबाबदारी, जे काही महत्त्वाची ठिकाण आहेत त्याची जबाबदारी आमदारांकडे देण्यात येणार असल्याचं सुद्धा कळतंय। आणि त्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या काही श्रावण महिना आणि सणासुदीच्या दिवसामध्ये आता मतदारांना कशा पद्धतीने भावनिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या आपल्याशी जोडलं जावं या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। कोकणामध्ये खरं तर गणेशोत्सवाच्या मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन असतं, या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात ट्रेन आणि बसेसची व्यवस्था केली जाते। दुसऱ्या बाजूला दहीहंडी असेल किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दृष्टिकोनातून मुंबईतली मंडळ आपल्यासोबत कशा पद्धतीने जोडली जातील या सगळ्या गोष्टींचा एकंदर प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचं सध्या तरी कळतंय। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।